एका घरातील मोलकरणीच्या कृत्याने संपूर्ण देश हादरला। ही मोलकरीण स्वयंपाक बनवत असताना असे काही प्रकार करायची की ते पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। एखादी मोलकरीणही स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी करू शकते यावर कोणाचा विश्वासच बसायला तयार नव्हता। पण एके दिवशी तिच्यावर संशय घेऊन त्या स्वयंपाकघरात सीसीटीव्ही लावण्यात आले आणि त्यामध्ये जे दृश्य दिसलं ते पाहून घरातील सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली। घरात बनवणाऱ्या चपातीची चव अचानक बदलली होती। काही दिवसांपासून कुटुंबातील सदस्यांची तब्येत वारंवार बिघडत होती। डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू होते, औषधे घेतली जात होती, तपासण्या होत होत्या, मात्र त्रास काही केल्या कमी होत नव्हता। आणि सगळ्यात मोठा प्रश्न कुटुंबियांसमोर उभा राहिला होता, तो म्हणजे एकाच घरात राहणाऱ्या अनेक लोकांची तब्येत एकाच वेळी का बिघडते। पण जेव्हा या मोलकरणीचं सत्य बाहेर आलं तेव्हा तर सगळेच हादरले, कारण सुरुवातीला कोणालाही या गोष्टीमागे काही गंभीर कारण असेल असं वाटलं नव्हतं। कधी हवामानाचा परिणाम असेल, कधी पाण्यात काहीतरी गडबड असेल, कधी बाहेरचं काही खाल्ल्यामुळे त्रास झाला असेल, अशी वेगवेगळी कारणं कुटुंबियाच्या मनात येत होती। पण घरातील अनेक सदस्यांना पोटाशी संबंधित त्रास जाणवू लागला आणि काही सदस्यांना लिव्हरशी संबंधित समस्या असल्याचं समोर आलं। तेव्हा मात्र हा केवळ योगायोग आहे का असा प्रश्न निर्माण झाला। गाझियाबादमधील एका रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या कुटुंबासोबत हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे। घर मोठं होतं, कुटुंबातील प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त होता आणि घरातील स्वयंपाकाची जबाबदारी रीनाकडे होती। रीना म्हणजेच या घरात काम करणारी मोलकरीण। रीना जवळपास 8 वर्षांपासून त्या कुटुंबाकडे काम करत होती। 8 वर्ष हा फार मोठा काळ असतो। एखादी व्यक्ती एखाद्या घरात इतके वर्ष काम करत असेल तर हळूहळू ती त्या घरातील परिचित व्यक्ती बनते, तिच्यावर विश्वास बसतो आणि तिच्या रोजच्या हालचालींकडे संशयाने पाहण्याची गरज कोणालाही वाटत नाही। या कुटुंबाचंही अगदी तसंच झालं होतं। रीना घरात येत होती, तिचं काम करत होती, स्वयंपाक करत होती आणि सगळं नेहमीप्रमाणे सुरू होतं। पण काही काळानंतर घरातील सदस्यांच्या आरोग्याची परिस्थिती अचानक बदलू लागली। सुरुवातीला एखादी व्यक्ती आजारी पडली तर तो साधा आरोग्याचा प्रश्न असू शकतो, दुसरी व्यक्ती आजारी पडली तर तो योगायोग असू शकतो। पण एकामागून एक अनेक सदस्य आजारी पडू लागले तेव्हा कुटुंबियांच्या मनात चिंता निर्माण झाली। डॉक्टरांकडे जाणं सुरू झालं, तपासण्या झाल्या, औषधं सुरू झाली, उपचारही झाले, पण अपेक्षित सुधारणा होत नव्हती। घरातील सगळे शक्य तितकं घरचं अन्न खात होते, बाहेरचं खाणं कमी होतं। मग त्रासाचं मूळ नेमकं कुठं आहे हा प्रश्न अधिकच गंभीर झाला। कुटुंबियांनी घरातील प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहायला सुरुवात केली। पाणी ठीक आहे का, अन्न पदार्थांमध्ये काही बिघाड आहे का, स्वयंपाकाची पद्धत योग्य आहे का, घरात काही संसर्गजन्य समस्या आहे का, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात होते। पण एक गोष्ट मात्र त्यांच्या लक्षात येत होती, घरातील सगळे लोक एकाच स्वयंपाकघरात तयार होणारं अन्न खात होते आणि त्यांची तब्येत बिघडत होती। त्यामुळे अखेर कुटुंबियांनी स्वयंपाकघरावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला। घरातील स्वयंपाक कोण करतं, कणिक कोण मळतं, अन्न तयार होताना नेमकं काय होतं याचा शोध घेण्याची त्यांना गरज वाटली। मात्र कोणावरही थेट आरोप करण्यापेक्षा सत्य समोर यावं म्हणून स्वयंपाकघरात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला। आता घरातील रोजच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद होऊ लागल्या। स्वयंपाक सुरू असताना कणिक मळली जात होती, चपात्या तयार होत होत्या, भाजी बनत होती आणि घरातील सदस्य नेहमीप्रमाणे जेवत होते। बाहेरून सगळं अगदी सामान्य दिसत होतं, पण आता या सगळ्या प्रक्रियेवर कॅमेऱ्याची नजर होती। काही काळानंतर कुटुंबियांनी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली। सुरुवातीला त्यांना काही संशयास्पद दिसलं नाही। स्वयंपाकघरातील नेहमीच्या हालचाली सुरू होत्या, रीना नेहमीप्रमाणे काम करत होती, त्यामुळे कदाचित आपला संशय चुकीचा असेल असंही कुटुंबियांना वाटलं असेल। पण फुटेज पुढे पाहताना एका क्षणी अशी हालचाल कॅमेऱ्यात दिसली ज्यामुळे त्यांना स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही। त्यांनी फुटेज पुन्हा पाहिलं, पुन्हा तेच दृश्य दिसलं। आता संशयाची जागा धक्क्याने घेतली होती। समोर आलेल्या माहितीनुसार सीसीटीव्हीमध्ये रीना एका भांड्यात स्वतःची लघवी जमा करताना आणि त्यानंतर ती अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत वापरताना दिसल्याचा गंभीर आरोप केला गेला आहे। विशेष म्हणजे ती कणिक मळताना त्या द्रवाचा वापर करत असल्याचं फुटेजमध्ये दिसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं। म्हणजे या कणकेपासून घरातील लोकांसाठी चपाती तयार होणार होती, ज्या चपात्या घरातील सदस्य खात होते। त्या कणकेच्या प्रक्रियेत हा प्रकार केला जात होता। ज्या व्यक्तीवर कुटुंबाने वर्षानुवर्षे विश्वास ठेवला होता तिच्याबद्दल असा गंभीर संशय निर्माण होईल याची कल्पनाही कुटुंबियांनी केली नव्हती। मात्र आता त्यांच्या हातात एक महत्त्वाचा पुरावा होता, सीसीटीव्ही फुटेज। त्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली आणि कॅमेऱ्यातील फुटेज पोलिसांना देण्यात आलं। पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि रीनाला ताब्यात घेण्यात आलं। चौकशी दरम्यान सुरुवातीला तिने थेट आरोप नाकारले, पण जेव्हा तिच्यासमोर सीसीटीव्ही फुटेज ठेवण्यात आलं तेव्हा प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं।
पोलिसांच्या माहितीनुसार चौकशी दरम्यान तिने हे कृत्य केल्याचं मान्य केलं आणि आता सगळ्यात मोठा प्रश्न होता की तिने असं का केलं. एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या अन्नाशी अशा प्रकारे का खेळेल, यामागे नेमकं कारण काय होतं. समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सांगितले की रीनाने हे कृत्य सोडाच्या भावनेतून केल्याचा दावा आहे. घरातील मालक तिच्या छोट्या छोट्या चुकांवरून तिला वारंवार ओरडत असल्याने ती नाराज होती आणि त्यातून तिच्या मनात राग निर्माण झाला होता. या रागातून तिने मालकाच्या कुटुंबाच्या अन्नात कथितरित्या लघवी मिसळल्याचं पोलिसांना सांगितल्याचं वृत्त आहे. म्हणजे वरवर पाहता घरात रोजचं आयुष्य सुरू होतं. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त होतं. स्वयंपाक होत होता, जेवण वाढलं जात होतं, पण त्याचवेळी स्वयंपाकघरात एक अत्यंत गंभीर प्रकार घडत होता. कुटुंबियांना त्याची कल्पनाही नव्हती. त्यांना फक्त एवढंच जाणवत होतं की घरातील लोकांची तब्येत ठीक नाही, चपातीची चव बदलली आहे आणि उपचार करूनही समस्या कमी होत नाहीत. पण सीसीटीव्ही फुटेजने त्या सगळ्या संशयाला एक धक्कादायक दिशा दिली. पोलिसांच्या चौकशीत हा प्रकार सुमारे 4 महिन्यांपासून सुरू असल्याचं रीनाने सांगितलं आहे. त्यामुळे 8 वर्षांपासून ती काम करत होती आणि 8 वर्षापासूनच हा प्रकार सुरू होता का असं निश्चितपणे म्हणता येणार नाही. हा फरक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंबातील काही सदस्यांना लिव्हरशी संबंधित समस्या असल्याचं वृत्त आहे. मात्र या कथित कृत्यामुळे त्यांचे लिव्हर खराब झालं असा अंतिम वैद्यकीय निष्कर्ष उपलब्ध माहितीतून स्पष्ट होत नाही. कुटुंबीय आजारी होते, त्यानंतर स्वयंपाकघरातील हा प्रकार सीसीटीव्हीत आढळला आणि त्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली. एवढं उपलब्ध वृत्तांनुसार नक्की सांगता येतं. मात्र दोन्ही गोष्टींमध्ये थेट वैद्यकीय कारण आणि संबंध सिद्ध झाला आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही. या घटनेचा सर्वात धक्कादायक भाग म्हणजे एका घरात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास आणि त्या विश्वासाच्या आडून झालेला भयानक प्रकार. एखादी व्यक्ती तुमच्या घरात 8 वर्ष काम करत असेल, घरातील प्रत्येक गोष्ट तिला माहीत असेल, स्वयंपाकघरातील वस्तू कुठे आहेत हे तिला माहीत असेल, घरातील कोण काय खातं हे तिला माहीत असेल, तर तिच्यावर संशय घेणं स्वाभाविकपणे कठीण असतं. म्हणूनच कदाचित या कुटुंबियांना सत्य समोर आणण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घ्यावी लागली. सुरुवातीला प्रश्न एवढाच होता की चपातीची चव अचानक का बदलली. त्यानंतर प्रश्न झाला की घरातील लोक वारंवार आजारी का पडत आहेत. मग संशय घरातील अन्नावर गेला आणि शेवटी तो स्वयंपाकघरात काम करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचला. कॅमेरा लावला गेला आणि त्या कॅमेऱ्यानेच या संपूर्ण प्रकरणाचा पूर्ण पर्दाफाश केला. पोलिसांनी रीनाविरुद्ध कारवाई केली आणि तिला अटक करण्यात आली. म्हणूनच कदाचित या कुटुंबियांना सत्य समोर आणण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घ्यावी लागली. मात्र या घटनेतून एक गोष्ट नक्कीच समोर येते. घरातील अन्न, स्वच्छता आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. याचा अर्थ घरात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर संशय घ्यावा असा अजिबात नाही. हजारो घरांमध्ये काम करणारे लोक प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पडतात. पण अन्नाशी संबंधित काम असल्यामुळे मूलभूत स्वच्छता आणि आवश्यक देखरेख महत्त्वाची ठरते. गाझियाबादमधील या प्रकरणातही कुटुंबियांना सुरुवातीला नेमकं काय होते हे समजत नव्हतं. आजाराचं कारण सापडत नव्हतं. उपचार सुरू होते, पण प्रश्न कायम होता. जर त्या कुटुंबियांनी स्वयंपाकघरात कॅमेरा लावण्याचा निर्णय घेतला नसता तर हे सगळं आणखी किती काळ त्यांच्या लक्षात आलं नसतं. कारण घरातील सर्वात सामान्य वाटणाऱ्या गोष्टीकडे त्यांनी शेवटी संशयाने पाहिलं आणि त्या संशयामुळे एका गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश झाला. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा.